कर्जमाफीचे 2 लाख रुपये जमा, 50,000 रुपये अनुदानही मिळणार. शेतकरी बांधवांनो, थेट मुख्यमंत्री म्हणजेच की मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आली आहे. सरकारच्या माध्यमातून तब्बल 36,000 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वर्ग केला असल्याची माहिती समोर आली आहे. बँकेनं आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात असून काही ठिकाणी पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही म्हटले जात आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. अशातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत यापूर्वी 11,000 कोटी रुपयांची निधी जाहीर करण्यात आला होता. त्यासोबतच केंद्र सरकारकडून 36,000 कोटी रुपयांची मदत मिळण्याचे सांगितले जात असून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी बँकेत कर्ज वेळेवर भरले आहे त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान DBTद्वारे मिळणार असल्याचेही सांगितलेले आहे. आता पैशाचे वितरण 2 टप्प्यामध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुपारच्या म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार आहे. सरकारने व्यापारी बँका, जिल्हा बँका आणि ग्रामीण बँकांना आवश्यक सूचना दिलेल्या असून DBTच्या माध्यमातून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्यामुळे आधार लिंक आणि eKYC पूर्ण असणे आणि बंधनकारक करण्यात आलेले आहे. अशाच वेळी असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्याच टप्प्यात अल्पमुदतीचे आणि पुनर्रचित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी बांधवांनो, ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीतच आहे की अद्याप जर बघितलं तर कर्जमाफीबद्दल शेतकरी बांधव संभ्रमात आहे. शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब हे ठरलेली आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता मुख्यमंत्र्यांनी आणि शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देण्याचे प्रयत्न केले, परंतु यांनी बदललेल्या तारखेमुळे शेतकऱ्यांमध्ये आता उग्र संताप तयार झालेला आहे आणि प्रोत्साहनपर अनुदान पण त्यांना मिळणार आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीची तारीख काही पटत नाही आहे. यामध्ये जर 16 जिल्ह्यांची बाब केली तर यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने निधी जमा केला जाणार आहे आणि हे असल्याचेही माहीत पडलेले आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर घाबरू नका, कारण की तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल. सरकारने 2 टप्प्यामध्ये वितरणाचे नियोजन केले असल्याचे सांगितलेले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांनाही पुढील प्रक्रियेवर लाभ मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला या टप्प्यामध्ये नाही ते येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा लाभ मिळू शकतो. म्हणून शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबद्दल 50,000 रुपयांचं अनुदान हे सर्वांसाठी लाभदायक ठरणार आहे. शेतकऱ्यांना पेरणीपूर्व तयारीसाठी तर नियोजन नाही भेटलं, पण त्यानंतर जे पण खर्च येईल, जे पण शेतीसाठी खर्च येणार त्यामध्ये हा 50 रुपयाचा आढावा आणि शेतकऱ्यांना मिळालेला हा 7/12 कोरा प्रक्रिया हे महत्त्वाची ठरणार आहे. आता सरकार याबद्दल नवीन अपडेट कधी आणते आणि याबद्दल नवीन GR निर्गमित कधी होईल याबद्दल आपण माहिती घेऊया. तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या जवळच्या मित्रांना आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा मनामध्ये शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.